दिवसांचा बेमुदत बंद यशस्वी केला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि तर कुणी कुणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये। श्रीरामपूरची आम जनता ही तिथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कुणी लागू। श्रीरामपूर शहरात गेल्या 4 दिवसापासून कडकडीत बंद पाळण्यात आला आणि आज 15 जुलै रोजी सर्वपक्षीय नेते आणि श्रीरामपूरची जनता एकत्र येत मुख्य रस्त्यावरती मोर्चा काढण्यात आला। 11 जुलै रोजी आकाश दुबैया या तरुण हॉटेल व्यावसायिकाची त्यांच्या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली। या हत्याकांडातील आरोपीवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि श्रीरामपुरातील वाढती गुन्हेगारीला मोडीत काढावे या मागणीसाठी आज श्रीरामपूरची जनता रस्त्यावरती उतरली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। शांत श्रीरामपूर की गुन्हेगारीचे वर्चस्व असलेले श्रीरामपूर, आजचा मोर्चा व श्रीरामपूरकरांची एकजूट हे श्रीरामपूरचे भविष्य ठरणार। आणि 4 दिवसांचा बेमुदत बंद यशस्वी केला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। हा काही पैशाचा बंद नव्हता। चहाची एखादी टपरी दिवसभर बंद राहिली तर 200-500 रुपयाचं त्याचं नुकसान आहे आणि त्या 500 रुपयावरच त्याचं घर चालतं। तर त्यांनी 4 दिवस चहाची टपरी बंद ठेवलेली आहे। या दहशतीचा त्रास, या हिंदू गुंडांच्या गुंडगिरीचा त्रास साऱ्या हिंदू समाजाला आहे, साऱ्या हिंदू समाजाला आहे। काल वैशाली त्यांनी सांगितलं या ठिकाणी गोल टोपीवाल्यांची भीती राहिली नाही म्हणे, त्यांची भीती वाटत नाही पण भगवान पर्यवाल्यांची आता भीती वाटायला लागली। श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये त्यांनी ठाम राहा। म्हणजे असं पण होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होते। माझे प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा। पोस्ट जात आहेत आता अंगाने वाढून दाखवली। इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये। श्रीरामपूरची आम जनता ही तिथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कुणी लागू। कोणी काही बोलत असेल काय असेल आपल्याला त्याची काही पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून की विधानसभेत पण ओळखते, रस्त्यावरती ओळखते, उद्याही ओरडणार। कुणी इथं येऊन दादागिरी करायची नाही। त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगल बच्च्यांना दाखवायची। आमच्यावरती आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरमध्ये दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत।